संसाराचो कित्याक जिवाचो सुद्धा कंटाळ येयलो. पण सांगतलोच कोणाक म्हाका सांगा, शेजाऱ्यांका तर सांगाकच नको. कारण शेजाऱ्यांनी म्हाका तेव्हाच सांगलेल्यानी वासंती भय वासू बरोबर तू लगीन करू नको, बसतलच. पण लोकांचं मी ऐकलंय ना आणि वासू बरोबरच लगीन केलंय. लगीन झाला तेव्हा सगळी लोक म्हाका विचारली, वासंती त्या वासू बरोबर तू लगीन कसा काय केलं, लगीन कसा काय केलं, म्हणजे लॉक करतो तसा मी केलं. अगो तसा न, ह्या वासूची पहिली बायको मेललेली, ती काय एक चेडू असताना दुसरेपणाक लगीन कसा काय केलं असा लोक म्हाका विचारले. पण मी असा म्हणतो, वासूची पहिली बायको मेली म्हणा काय त्याच्यावर कोणी लगीन करू नये असं म्हणतो. काय झालं लगीन केलं तर दांडगो धुणगो बापलो म्हातार होतो नाही होतो ना, म्हणून मी लगीन केलंय. आणि दुसरं म्हणजे खरा सांगायचं म्हणजे तिथे श्रीमंती 10-15 म्हशी दुधाचे सगळे हो, 8-9 गाय सगळं दुधाचे हो, सगळं दूध बाजारात नेऊन विकायचं वाचलं. माझ्या श्रीमंताबरोबर लगीन केलं म्हणून काय झाला, म्हणून मी लगीन केलंय. पण आता मला वाटतं लगीन ओगीच केलंय, चुकलंय मी. कंटाळलो घरात सगळा काय बरा असा, कपडे असत दागिने असत खाऊ गावता, पण कंटाळा ते जेवणाचं माका जेवणाचं कंटाळा येता समाजाला. रोज यांच्याकडे डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा. कंटाळलो. आमच्या बाबाच्या घराकडे कसा होता, एखादा दिवस गेलो तो नाहीतर काहीतरी म्हावरा मटण असायचा. पण ह्यांच्या घरात तसा काय नाही. सांगात गेला तर काय सांगतले, आज सोमवार असा, उद्या मंगळवार असा, असे यांचे रोजचे वार, सणवार फकीरवार सगळे वार. 17 देव यांचे समाजाला, एकच देव नाही. पण मी असं म्हणतोय, खयच्या देवान सांगल्या ना मावरा मटण खाऊ नको म्हणून, खयचो देव सांगत नाही मावरा मटण खाऊ नको म्हणून. देव सांगता तुझ्या जीवातला वयाचा खा, पण सकाळी उठल्यापासून रात्री निजापर्यंत 2दा तरी माझं नाव घे, का देव समाधान. देवाक जर मावरा मटण आवडत ना, मग कोंबे बकरे देवाक लागतात ना. लोक किती जाणतेच कोंबे बकरे देवा पटा सांगत नाही. आमच्या देवळाकडे येलाच ना, तो कोंबे काके घेऊन सगळे भक्त रांगते त्या रांगते असतो. आणि गावकार कोंबे कापीत असतो, कोंबे कापीत असतो देवाकडे, मान गावकाराकडे आणि कंगाळ भक्ताकडे. मग असं असतं ना, हे असं काय मला सांगतो, देवाचे वाद तो माका राग येता. म्हणा मी बोलतोय 17 देव करू नको, देव एकच होयो समाजाला. 17 देव असले ना तो माणूस फसतात. कसं तर सांगते मी, एखाद्या बाबू जर संकट काय इला ना तर काय उपयोग होत नाही देवांचा. संकटीला काय भक्त काय म्हणता, विष्णुदेवा धाव रे माझ्या संकटीला. विष्णुदेवा वाटता काय आपल्या भक्तावर संकटीला म्हणा धावत जाऊ खया म्हणून तो धावत जाता. पण त्यांचे 17 देव असले शंकरा धाव रे विष्णू पाठी जाता. तो म्हणतो त्याका बोलवता मी की त्याच्या असं म्हणता सगळे देव जातात आणि ह्यांच्या संकटात कोण नाही. म्हणा मी ठरवून ठेवलेला असा, आपलं देव म्हणजे आवस आणि बापूस, दुसरा काय नाही. गवळ्याच्या घरात आमचं जलम झालं असा समाजाना. आता हे दूध इकूक माझे घरवाले गेले होते, त्यांना मी काय सांगलं, तुम्ही येताना दूध इकून झाला का येताना काहीतरी मावरा मटण घेऊन यावा. आणि जर ही मी आळताली नसात तर आजंत मी भजनच करतले बघू. लागले माका बघल्याने काय सुरुवात केल्याने चाललो मेळकतीच चाललो रे. कसली कर्माची मेळकत. सकाळी उठता तसा दूध 10-12 मशीनचा काढू पाया, सगळ्या घरातला आवरावर करू पाया आणि लोकांचा दूध देऊ जाऊ पाया. जीव माझो कंटाळलो आला तेव्हा शपथ. काय असा वाटेल त्याला लागलंय काय नाव माझा बरा वासुदेव. पण लोकांनी बघल्याने काय सुरुवात करतले तो वासू चाललो.
मी या सांगते माका वाचू ना नको वाचवत नाही तरी त्याला वाचूच लोक अर्थ वाटायला जाऊ देवाचे माका वाईट वाटता पण काय करतलं पण यात मात्र असा माझ्या वाड्यातून तर तसे 16 म्हशी सगळे साबळे म्हशी पण घरातली म्हस असा ती एकदम मारकी देवाची काय करीत त्या सांगा जेवताना हसा घरात काय दि बघत ओ वासंती ओ वासंती हो असं तुमच्या पाया पडले मी बसाक सांगलं कडे वाकान कोणा बघणार सूर्य तुमच्याकडे कोणाचा काढा या सूर्याची गजाल त्या वरच्या सूर्याच्या आकाशातल्या कोण नेमकं खडे आणि उगावलं तो बघतो मी सकाळी बघलं पुरी एकच उगावलं मग नाही त्या पाया पडलं तो नाका वाटला का पश्चिमे कुठला उगावलो हा उन्हा नाका संशय येईल तो सूर्य कधी उगावलो हा पाया पडले त्याच्यात मोठासा काय मागा तुमची बायको असं पण ह्याच्या आधी तुका कधी कळलं तुमच्या लक्षात नाही ना ना हो म्हणजे देवासारखं असता काय सांगतो गोवाच्या 2 पायात सगळा विश्व असता काय बघता गो सांगतो भावाच्या 2 पायात हो त्याला म्हणजे डोळे लागतात तुमका तितके डोळे नाही माझ्या आईन मागा सांगल्या आईन सांगल्या भाऊ पिसून जरी गेलो पहिला पाया पड्या पड्या म्हणून मी पाया पडले तुमच्या इतक्याच सांगल्या बाकी काय सांग ना बाकी काय बाहेर लोक चांगले बरोबर उभे का बसा ते सांगा उभे होय 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 काय जगत किती असं काय पिशी कसली दिसत नाही मावऱ्या मटणाची माका वाटतं कदाचित त्यांनी घरात आणले नसते की त्या बोकलो स्वतःवतो मनात बाहेर तरी खुटी एक लावून ठेवले काय सत्त काय माका बसवलं घरात काय मी काय म्हणत होतो तुमचं मी सांगलेलं आहे ना बाजारात जाता दुधी पण झाला का काहीतरी मावरा मटण घेऊन या घेऊन येला तर ठेवलाच का बघित होतो हो मी चटणी वाटून ठेवलं काय सांगतो औषधान कोणा नाही सांगतो चटणी वाटलं म्हणजे असा कर होतो टमाटो घाला आणि फोडण्यात घाल काय काम झाला ती काय तोडीत जाता ह्या तुमचा रोजचाच असता रोज तुमचं टमाटे दिसतं समाधाना आता मला सांगा आता दुपारी टमाटो घालून मी कापून रात्री काय करताना रात्री बघूया रात्री तुमचा रोजचा असला असता समजलं मी हाटलेला होतोय गो मग आला आवरा मटण हाटलेलं होतोय माझ्या बाजारात गेले तेव्हा लक्षात दिला मग माझ्या लक्षात दिला आजूतला सोमवार असा सोमवार हो फिटे सोमवार सांगल्या ना मावरा मटण खाऊ नको म्हणा सोमवारात सांगणार नाही काय जेव्हा नाही सांगणार ना माझ्या मनात वाटला आणि उचला परत आज गेलं राहुलला परत उद्या मंगळवार माझ्या चढवाचा उपास म्हणजे भावरा कसा खातलं पुन्हा उठला बघूया काय त्या 4 दिवसाने पण तुम्ही मला रोज हे सांगता देवाचं वार तो उद्या सणवार परवा मला सांगा सोमवार दिवशी मासे खाता नाही म्हणतात तुम्ही होय ना सोमवार तो शंकराचो चंद्राचो वार आयतवार खाऊ काय ना हो आयतवार म्हणजे कोणतं सूर्याचं वार सकाळी उगावल्यापासून त्यांचे मावळा पर्याय सगळ्यांका जो उजेड गेला त्याच्या जीवावर माणसाचं ते म्हणून मावळ्या मटण घाला तरी काय ना अपमान करता तो देवा तो सांगायला ठेवते मी तुमका देवपरी सांगत नाही मावळा मटण घालू नको म्हणा देवाचं नाव घ्यायचं नाही देवाचा वारा म्हणा सांगायला ठेवते मी तुमका घर माझा घरात जा काय तुका घालतलंय त्या खाऊ काय जास्त कोणा बोलतो तू काय हो कोणा तुला सगळं घरावर जितको अधिकार तुमचा तितको अधिकार माझा असा बायको असेल काय झाला खायला तसा रवा भया त्या भया काय सांगशील आधी हा घाल उद्या का घाल काय मस्त भावना वाचन नाही का तुम्ही भयाचा सांगा म्हणा तुमचा सगळ्यांनी ऐकले आज नाही उद्या नाही ठरवा नाही लगीन त्याला ना बायको करायला आलो आहे आणि माझ्या घरात जावं तुझा जर ह्या जाऊन तुझं वाचलं नाही बाहेर